महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। विधिमंडळ हक्कभंग समितीची बैठक आता सुरू झालेली आहे। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा सुनावणीसाठी हजर आहे। सुषमा अंधारे या देखील या सुनावणीसाठी उपस्थित आहेत। या सुनावणीमध्ये आता काय होणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे। कुणाल कामरा या सुनावणीसाठी हजर असल्याची माहिती। विधिमंडळ हक्कभंग समितीची ही बैठक आता सुरू झालेली आहे। या बैठकीला सुषमा अंधारे सुद्धा उपस्थित आहेत। स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा या सुनावणीसाठी हजर आहे। या सुनावणीमध्ये आता काय निर्णय घेतला जातो याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। विधिमंडळ हक्कभंग समितीची बैठक ही सुरू झाली। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले। चेतन, काय अधिकची माहिती? निश्चितच कुणाल कामरा आणि ठाकरे गटाच्या नेत्या ज्या आहेत सुषमा अंधारे यांच्या विरोधात जो हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आलेला होता त्या संदर्भात सातत्याने सुनावणीसाठी त्यांना बोलवण्यात येत होतं। मात्र त्या सातत्याने कुणाल कामरा हा महाराष्ट्राबाहेर असताना गैरहजर राहत होता। मात्र अखेर आज ही सुनावणी पार पडत आहे। या सुनावणीसाठी स्वतः कुणाल कामरा त्याच्या वकिलांसहित आता विधिमंडळामध्ये पोहोचलेला आहे। विधिमंडळामध्ये ही हक्कभंग समितीची जी बैठक आहे ती सुरू आहे। या सुनावणीमध्ये कुणाल कामराचे वकील आहेत ते कुणाल कामराची बाजू मांडतील। याशिवाय ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे देखील आपल्या वकिलांसोबत या बैठकीमध्ये हजर आहेत आणि त्यांच्याकडूनही त्यांची कायदेशीर बाजू मांडण्यात येईल आणि या बाजू मांडल्यानंतर हक्कभंग समिती आहे ते या प्रस्तावासंदर्भात निर्णय घेईल। त्यामुळे या सुनावणीनंतर कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांना क्लीन चिट मिळते की कुठली शिक्षा हक्कभंग समिती त्याची शिफारस करते पाहणं महत्त्वाचं असेल। येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापर्यंत जरी सुनावणी पार पडली आणि ती पूर्ण झाली तर त्याचा अहवाल आहे तो समितीकडून विधिमंडळामध्ये सादर केला जाईल आणि विधिमंडळ अधिवेशनामध्ये या संदर्भातील जी शिक्षा असेल किंवा जो काही निर्णय असेल तो घोषित केला जाऊ शकतो। त्यामुळे कुणाल कामरा याच्या अडचणी वाढणार की त्याला क्लीन शीट मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। नीलम जी, याचे अपडेट तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।